साधारण काय रेंजच्या गाय आहेत आपल्या, काय दूध देतात गाय? 25 ते 30 लिटर दूध देतात गाय. बरोबर, म्हणजे 25 ते 30 लिटर. बरोबर. साधारण दिवसभराची दिनचर्या कशी असते, तुम्ही काय भूमिका असते? आम्ही सकाळी किती 5:30 वाजता उठतो. 5:30 वाजता उठल्यानंतर गाय आतमध्ये खायला टाकतो. मग गेट मुक्त गाय असल्यामुळे गेट उघडलं की बरोबर आपापल्या जागेवर गाया येऊन थांबतात. गेट आणि नंतर गाया बांधायला आम्हाला फक्त 5 मिनिटं भरपूर होतात. एवढ्या गाया बांधायला 5 मिनिटं लागतात. गाया बांधल्यानंतर आम्ही त्या कुटीवरच गोळी भुसा पण त्याच्यावरच टाकून देतो. ते आम्हाला किती अर्धा तास खूप झाला खाण्यासाठी आणि गोळी भुसा टाकण्यासाठी. म्हणजे आणि ते झाल्यानंतर आम्ही मग खात दूध काढतो मशीनने. दूध काढल्यानंतर आम्हाला म्हणजे सकाळी 2 तास खूप झाले. सकाळी 5:30 ते 8:30 पर्यंत आमचं सगळं काम सकाळीचं होऊन जातं. नंतर दिवसभर आमचा रिकामा वेळ दिवसभर सापडतो आम्हाला बाकीच्या कामासाठी. बरोबर. वैरण कसं करता, म्हणजे वैरणीचं नियोजन कसं करता मग? आता सध्या आमच्या म्हणजे रानात सध्या ही हत्ती घास आहे आणि आम्ही विकत मका आणि ऊस घेतो. बर, म्हणजे विकत चारा घेतो? विकत चारा घेतो, मका आणि ऊस. 2 एकर जमीन आहे. आम्ही या 2 एकर जमिनीमध्ये सगळं गायांचंच खाद्याचं हे करतो. बरोबर. म्हणजे की फक्त 2 एकर जमीन आहे तरी 17 गाय सांभाळतो. बरोबर. पण म्हणजे की शेतकरी मित्रांना असं वाटत असतं की बाबा माझ्याकडे 2 एकर जमीन आहे तर किती गाय सांभाळतो, किती गाय सांभाळू शकतो? तर आपलं काय मत आहे? आपण 20 पर्यंत गाया सांभाळू शकतो. असं पण नाही की दुधाचे भाव जास्त असल्यामुळे आपल्याला विकत खायला घ्यायलाही परवडतं, असं काही होत नाही. आम्ही किती 2 एकर मध्ये सगळं गायांचंच आहे आणि बाकीचं खाद्य आहे ते सगळं विकत घेतो. बर बर बर. आता पशुखाद्य कुठलं वापरताय? इंद्रनील. मिनरल मिक्सचर पण इंद्रनील हे पशुखाद्य वापरतो आणि भुसा, मिनरल मिक्सचर आणि ती इंद्रनीलचे एकत्र मिक्स करून आम्ही गायांना देतो. येलेल्या गायांना साधारणतः 3 किलो आणि बाकीच्या गायांना समजा थोड्याफार प्रमाणात गायांना 2 किलो असं खाद्य देतो. भुसा. लसीकरण काय करतो? वर्षातून एकदा लंपी किंवा लाळ ह्या प्रकारचे जे आहेत त्याचं आम्ही वर्षातून 1 वेळा लसीकरण करून घेतो. बर.